अंजली आणि सुरेश दोघही एकाच वर्गामध्ये शिकायला, ते म्हणजे 10वीच्या क्लासमध्ये. आणि दोघेही एका क्लासमध्ये असल्यामुळे दोघांची चांगली मैत्री झाली. त्या मैत्रीचं रूपांतर हे प्रेमात झालं. दोघांचं एवढं प्रेम टोकाला गेलं की त्यांना कोणतीही सीमा राहिली नाही. आणि त्यांचं विशेष म्हणजे अंजली हिचा मावस भाऊ जो आहे, त्या मावस भावाचा मित्र हा सुरेश होता. त्याच्यामुळे घरी देखील यांच्या भेटीगाठी व्हायच्या आणि घरी सोबत राहण्यामुळे त्यांचा संपर्क वाढला आणि त्यांचं रूपांतर प्रेमामध्ये तर झालंच, परंतु शारीरिक संबंधामध्ये देखील झालं. अगदी 10वीचं वय, अंजली आणि सुरेश यांचं प्रेम प्रकरण सुरू राहिलं. तिच्या मावस भावाला देखील माहिती झालं की ह्या दोघांमध्ये अफेअर सुरू आहे. परंतु ह्या दोघांच्या प्रेमाची चाहूल अंजलीच्या आईला नेत्रदीपाला चाहूल लागली. नेत्रदीपा ही तिच्या पतीला सोडून वेगळं राहत होती आणि तिच्यासोबत ही अंजली राहत होती. या दोघी मायलिकी राहत होत्या. अंजली तिचं 10वीचं शिक्षण करत होती, परंतु काही अंतरावर तिची मावशी राहत होती आणि शाळेचं अभ्यासाचं संपूर्ण काही येणं जाणं बसणं उठणं होतं. सुरेश सोबत प्रेम प्रकरण सुरू होतं आणि सुरेश सोबत अंजलीला नेत्रदीपा म्हणजे अंजलीच्या आईने पाहिलं आणि दोघांनाही रागावून चोख शब्दामध्ये सांगितलं की माझ्या मुलीला भेटत जाऊ नको आणि कोणतेही संभाषण ठेवू नको, आमच्या घरी येऊ नको. कडक भाषेमध्ये समजून सांगितलं. सुरेश तिथून निघून गेला. परंतु नेत्रदीपा ही कर्ज व्यवहार देण्या घेण्याच्या कंपनीमध्ये कामाला होती आणि संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर थोडंसं मद्यप्राशन करायची आणि आराम करायची. तिला ते सवय होती. रेग्युलर संध्याकाळी घरी आली, जेवण केलं आणि झोपी गेली. परंतु इकडे खिचडी शिजत होती. अंजली, सुरेश, सुरेशचा मावस भाऊ म्हणजे अंजलीचा मावस भाऊ आणि सुरेशचा मित्र आणि सुरेश जो प्रियकर होता त्याचे 2-4 मित्र, असं हे 4-5 जण आणि अंजली या सर्वांनी मिळून एक डाव रचला होता. अंजली झोपली. हे घरामध्ये आले. घरामध्ये आल्यानंतर अंजली तेवढी काही बेशुद्ध अवस्थेमध्ये झोपली नव्हती. तिला आवाज आला कशाच तरी म्हणून उठली आणि पाहते तर अंजली, सुरेश आणि हे बाकीचे 2-4 जण दिसले. त्यामध्ये तिने परत एकदा आवाज चढवला आणि मी तुला सांगितलं होतं घरी येऊ नको, तू का आलास परत. त्यावेळेला अंजलीने आणि बाकीच्या सर्व त्या 4-5 जणांनी सुरेश आणि अंजली बाजूला राहिली आणि बाकीचे सोबत जे 4-5 जण आले होते त्यांनी नेत्रदीपाचे हातपाय धरले आणि सुरेशने गळा दाबून त्या नेत्रदीपाचा जीव घेतला. तिचा जीव गेल्याच्या नंतर आपल्यावर आळ येईल, आपण यामध्ये अडकतात म्हणून त्यांनी एक आयडिया लढवली आणि साडीला तिचा मृतदेह लटकवला आणि वरी फॅनला बांधला आणि तिथून ते फरार झाले. घर लावून घेतलं होतं आणि खिडकीतून हे बाहेर पसार झाले होते. नेत्रदीपा ही घरात आहे, मध्ये कुणीतरी घरात आहे असं वाटावं अशी संपूर्ण पोझिशन केली आणि फरार झाली संपूर्ण. अंजली ज्या ठिकाणी गेली ती म्हणजे तिच्या आजोळाला पोहोचली. आजोळाला पोहोचल्याच्या नंतर इकडे नेत्रदीपा एकटी राहिली. तिच्या पतीला सोडून राहत होती. मुलगी सुद्धा आता आजोळाला गेली. नेत्रदीपाचा मृतदेह घरामध्ये लटकत होता. परंतु नेत्रदीपाचं देखील एक अफेअर होता आणि त्या अफेअरला 2-3 दिवस झाल्यानंतर नेत्रदीपाची भेट कस काय होत नाही, फोन कस काय येत नाही, म्हणून नेत्रदीपाला भेटण्यासाठी तिचा प्रियकर तिच्या घरी आला. दरवाजा लावलेला दिसला, आवाज दिला, आवाज येत नाही, दरवाजा उघडत नाही. फोन मेसेज केला, उचलत नाही. फोन लावला, उचलत नाही. म्हणून तो प्रियकर बाहेर निघून गेला. बाहेर निघून गेल्यानंतर नेत्रदीपाची जी बहीण होती तिला आजोळाला गेल्यानंतर आईला भेटल्यानंतर तिथे अंजली दिसली आणि तुझी आई कुठे, तू इकडे कसं काय विचारलं. त्यावेळेला तिने एक खोटी स्टोरी रचली आणि आमचं प्रेम प्रकरण आहे आईला कळालं, परंतु माझ्या मित्रांनी माझ्या आईला मारून टाकलं आणि मी जर हे कोणाला सांगितलं तर मला देखील मारतील असं धारदार शस्त्राचा धाक दाखवून मला भीती धमकी दिली असंच तिने मावशीला सांगितलं. परंतु मावशीला तिचा हा डाव खोटा वाटला. परंतु घरी ज्या वेळेला चौकशी केली, दरवाजा तोडला, आतमध्ये नेत्रदीपाचा मृतदेह हा साडीला लटकलेला फॅनला अडकलेला दिसला. पोलिसांना संपूर्ण माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदन झालं. रिपोर्ट देखील समोर आला. परंतु रिपोर्टमध्ये आत्महत्या केल्याचं निष्पन्न, गळा दाबून मारल्याचं निष्पन्न झालं. परंतु हे कांड कोणी केलं असेल म्हणून त्या मावशीला संशय आला आणि पोलिसांजवळ तिने मुलीचं, अंजलीचं आणि प्रियकराचं नाव घेतलं. ज्या वेळेला पोलिसांनी या 10वीच्या क्लासमधील संपूर्ण विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं, अंजलीला ताब्यात घेतलं, सुरेशला ताब्यात घेतलं, त्याच्या 2-4 मित्रांना ताब्यात घेतलं आणि ज्या वेळेला कसून चौकशी केली त्यावेळेला अंजलीने, सुरेशने संपूर्ण कबुलीनामा दिला. हो, आम्हीच मारलंय, आम्हीच आत्महत्येचं वळण दिलंय
आणि ही आत्महत्या नसून आम्हीच नेत्रदीपाला संपवलंय, कारण ती आमच्या प्रेम प्रकरणाला विरोध करत होती, मला भेटण्यास नकार देत होती। या रागाच्या द्वेषापोटी आम्हीच तिला मारलेला आहे, असा कबुलीनामा सुरेशने, अंजलीने आणि तिच्या संपूर्ण क्लासमेट मधील वर्गमित्रांनी दिला। या धक्कादायक घटनेने बेंगळुरू संपूर्ण हादरून गेलेला आहे। ही घटना घडलेली आहे बंगळुरूमध्ये आणि या घटनेने बंगळुरूमध्ये एकच चर्चेला उधाण आलं की अल्प वयामध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना एवढे क्रिमिनल विचार येतात। नेमकं या कलियुगात चाललंय काय, हा प्रश्न जनसामान्यांमध्ये उपस्थित राहिला। या घडलेल्या क्राईम स्टोरी बद्दल आणि सत्य घटनेवर आधारित ही क्राईम स्टोरी आहे आणि आज लेटेस्ट ही घडलेली घटना आहे। वाटलं तर तुम्ही देखील न्यूज पाहू शकता। या धक्कादायक घटनेने आज कलियुगामध्ये आसपासमध्ये नेमकं घडतंय काय, समाजामध्ये वावरत असताना आपण कसं सावधान राहायला पाहिजे याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे। आपले मुलं बाळ काय करतायत, कुणाला भेटतायत, हे अपडेट्स त्यांच्या आई वडिलांना पाहिजे म्हणजे पाहिजे। कामाच्या मध्ये, पैशाच्या नादामध्ये आपले मुलं कुठे करतायत, काय करतायत हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे। आपल्याला काय वाटतं या घडलेल्या घटनेबद्दल, या क्राईम स्टोरी बद्दल? आपली प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा। भेटूया पुढील मराठी क्राईम स्टोरी सोबत, तोपर्यंत धन्यवाद। MMG न्यूज मराठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, कारण लेटेस्ट क्राईम स्टोरीज पाहायला मिळतात। धन्यवाद।